मध्ये असतील. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. सातत्याने क्रिकेटमध्ये कमेंटमेंट देत असतात. क्रिकेटचं वेड आहे ना, राजकीय क्षेत्र असो, कर्मचारी क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना मात्र वेड लागलेलं आहे या क्रिकेटचं. म्हणूनच तर म्हणतात ना मित्रांनो, की भारतामध्ये क्रिकेट जरी उदयास आला नव्हता, जन्म इंग्लंडमध्ये जरूर झाला, परंतु भारतामध्ये हा खेळ सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलाय. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा. विनंती असेल बघा, आई गावदेवी वावेगर संघ. चला, टाइम स्टार्ट आपण करतो या ठिकाणी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या या ठिकाणी. पहा या ठिकाणी टाइम आपण लावतोय. 3:51 झालेली आहेत. पहिली 3 षटक जी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. आणि तसं जर झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू जो मात्र तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. चला टाइम इथे मात्र तुमचा सेट झालेला आहे. जास्तीचा वेळ अजिबात घेऊ नका. आमचे गुणलेखक सज्ज झालेले आहेत या मॅच करिता देखील. कालच्या दिवसात देखील त्यांची उपस्थिती होती. व्हिडिओग्राफर अनमोल टेकडीकर आणि आमचे ऑपरेटर्स या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट नीरज साळुंके आणि योगेश काळंबे यांची देखील. चला तर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो धडाकीचे दोन्ही जबरदस्त बॅटर ज्यांनी मागील मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती, अप्रतिम कामगिरी केली होती. किरणजी गोंधळे आणि त्यांच्या सोबतीला बॅटर आपण पाहू शकताय निखिल खेणी. मागील मॅचमध्ये असफल जरूर ठरला होता, परंतु आता पुन्हा नाही आहे. इथे मजा येईल, इथे मजा येईल मॅचमध्ये. कारण की एका बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे निखिलला कमबॅक करायचा आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋषिकेशच्या संघाला पुढच्या दिशेने जायचं आहे. मॅच जबरदस्त होईल, रंगतदार मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. शर्तीचे प्रयत्न इथे नक्कीच पाहायला भेटतील. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया, जो तो पात टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. ही जीवन म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. आणि या स्पर्धेला देखील 365 दिवस मुकला. तो संघ कोणता असेल? जो संघ विजयाच्या दिशेने मात्र विजयाची तलवार घेऊन मात्र पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चला या ठिकाणी टीम मीटिंग करू नका विनंती. तुम्हाला या ठिकाणी टाइम सेट झालेला आहे तुमचा. आपण पाहिलं तर 3:54 झालेले, म्हणजे तुम्ही 2 मिनिटं खर्च केलेली आहेत. चला या ठिकाणी टाइम सेट झालेला आहे. चला 3:55 झालेलं. चला शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅचला आपण करतोय सुरुवात. ओहो, लोअर फुल टॉस बॉल, आंखें नहीं जमा पाए वहां पर और आउट होके जाएंगे किरण गोंदले. पहला झटका.
ऑफर करण्याच्या अगोदरच या ठिकाणी तिरफळा उद्ध्वस्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हे असतं मित्रांनो मागील मॅचमध्ये जी तुम्ही पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करता तर विपक्षी संघ तुम्हाला पाहत असतो आणि गावदेवी वावेगर संघ इथे कधीचाच येऊन टेपला होता ते देखील ही मॅच पाहत होते सो त्या अनुषंगाने मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि इथे मागच्या दरवाजातून चोरी झाली. फलंदाज किरण जी गोंधळे जे मात्र डगआउटच्या आसऱ्याला पोहोचत असताना यांचं इथे मात्र आगमन होते. शालिकजी चिंतामण खेणे यांचं आगमन या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित. मागील मॅच मध्ये काहीशा धावा नव्हत्या आल्या सुमितच्या बॅट मधून. या मॅच मध्ये नक्कीच काहीसा चांगला प्रभाव टाकणं फार गरजेचं आहे. दोन्ही बॅटरांना त्यांचं अस्तित्व कायम करणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. ओ गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा आपण पाहू शकताय व्हाईट बॉलचा. तर नक्कीच आपल्या विभागातील लिजन कॉमेंटेटर मनोज खारवे सर यांच्याकडून न्यू झरीमरी निंबोली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या आयोजनाला देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर मी तर विनंती करेन की मनोज खारवे सरांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. वडा कॅच, पकडा कॅच, जिंका मॅच. अजून एक विकेट डाऊन. या दरम्यान कोंडेरी गावचे आजी माजी सदस्य, आजी माजी नागरिक, त्या दरम्यान आजी माजी खेळाडू असतील, आजी माजी सदस्य असतील, कोंडेरी, सांगोडे, वासुंद्री, पिसे गावचे, तर आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ही स्पर्धा जर म्हटली तर आपल्याच विभागातील गुणगौरव गाणारी ही स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहायचं आहे. आपल्या विभागातील लिजन कॉमेंटेटर्स मनोजी खारवे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर मॅचमध्ये प्रेक्षकांची मनं मात्र काही जिंकू शकत नाही आहेत आतापर्यंत. न्यू झरीमरी निंबवली टीम थोडीशी बॅकफूटवरती आहे. एक धावपालकावरती जरूर पाहत आहेत आपण. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ बॅटक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेग साईड लेग स्टंप निघून गेला व्हाईट बॉलसाठी. धावसंख्येत थोडासा भर, धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 66 धावाचं लक्ष ठेवलं होतं आई एकविरा मोहिली संघाच्या अगेन्स्ट. अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटतो. चेंडू चालला डीप मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडूची फेक करतील दरम्यान खतरे की घंटा, दोन्ही गाड्या खचरावरती. ऍक्सिडेंट झालाय त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होत असताना तिसरा धक्का मैदानाच्या आत. जीत ना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं जाता. आज दाखवावं लागेल निखिल केणेला. मागील मॅचमध्ये मात्र काही करू शकला नाही आपल्या संघासाठी. आता मात्र त्याच्या नावाचा परिचय त्याला द्यावा लागेल आणि त्याची साथ देण्यासाठी आज देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे भूषण पाटील. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. चटपट समीकरण, चटपट समीकरण, अटपटा नाही तो चटपटा सही. इकडून धावा येत नाही, तिकडून धावा काढण्याचा प्रयत्न आहे निखिल केणेचा.
जिथे मात्र झेल देखील मात्र काही कॅरी करू शकले नाहीयेत. झेल फार महत्वाची होती. निखिल केणे यांना तुम्ही जीवदान देऊ शकत नाही. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर ऋषिकेशला देखील जीवदान दिला होता. सो त्या अनुषंगाने काय जबरदस्त बॅटिंग त्याच्या वतीनं पाहायला भेटली. तर इथे मात्र अवधेश कुमार संघर्ष बिल्डरचे प्रोप्रायटर्स प्रोप्रायटर प्रजापती या आपण आपलं हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहू शकता. धावफलकावरती पहिल्या षटकाची समाप्ती. 3 धावा 3 विकेट. तर इथे मात्र मंचावरती आगमन होते आदरणीय सन्माननीय प्रजापती बिल्डरचे सर्वा श्री अवधेशजी कुमार यांचं आगमन होत आहे. येस दरम्यान सुस्वागतम उदय दरम्यान आगमन झालंय. नक्कीच अवधेशजी गुप्ता साहेबांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अवधेशजी गुप्ता साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर इथे मात्र अवधेशजी प्रजापती यांचं आगमन झालेलं आहे. शुभागमन वेलकम. आपलं हार्दिक असं स्वागत. फटका इथे दमदार आहे. या फटक्यानं संजीवनी प्राप्त होईल का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावं लागेल. षटकार संघर्षाचा हा फटका आपल्याला पाहायला भेटलो. फलंदाज भूषण पाटीलच्या बॅटमधून क्षमता आहे या खेळाडूमध्ये. पुन्हा एकदा सफल झाले होते त्या ठिकाणी. विकेट किपर बीट झाले आणि दरम्यान ओहो डायरेक्ट हिट केला होता त्या ठिकाणी, परंतु सेफ पोचले होते. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव नक्कीच जोडली जाईल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 10 धावा धावपलकावरती आहे. निखिल केणे. हो फटका फसलाय, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर झेल देखील ड्रॉप झाली आहे. निखिल केणेला मनीष धुमाळ यांच्या वतीने या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि ते देखील आमच्या काही डायलॉगचे खूप चांगले चाहते आहेत, दिवाणे आहेत. परंतु मी तर म्हणेन ॲज अ प्रीमियर लीगमध्ये आपण काही असा डायलॉगचा उल्लेख करू शकतो, परंतु ही ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा आहे. इथे अनेक मान्यवर देखील असू शकतात. सो त्या अनुषंगाने आपण इथे चांगलं कमेंटमेंट अगदी प्लेन कॉमेंट्री जी मात्र नक्कीच करणं भाग असतं. भूषण पाटील डगआउटच्या आसऱ्याला जात असताना आपण पाहू शकताय. प्रयत्न चांगले होते भूषण पाटीलचे. पूर्णपणे बॅकफूटवरती संघ आहे. निखिल केणे संघाला तारेल का? कारण मोहिली इथे त्यांनी 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकले होते. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याचा संघ अडचणीमध्ये आहे. आणि हिटमॅन रोहित शर्मा आता धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 12 धावा. हो इथे मात्र आपण पाहू शकताय विकेट किपर जिथे मात्र बीट झालेले आहेत. चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. अच्छा चला स्पीडअप करा. आतापर्यंत तुम्ही मात्र ही 2 या षटकाचा जर आपण विचार केला तर
धावसंख्या धावफलकावरती या षटकामध्ये 16 धावा खर्च केला. धावसंख्या धावफलकावरती 17-16 आपल्याला पाहायला भेटत आहे. कोलवटाप्याचा बॉल होता, त्याला मात्र लॉंगॉनच्या दिशेनं धाडले क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु एकच धाव मिळेल. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 14 आले आणि टोटल धावा जर आपण विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात आपण पाहिले तर 3 धावा खर्च केल्या ऋषिकेशनं. ते षटक खूप चांगलं राहिलं, जिथे 2 गडी देखील बाद झाले. न्यू जरीमरी निंबोली टीम थोडीशी बॅकफुटवरती आपण पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 17 धावा धावफलकावरती आहेत. चला, जास्तीचा वेळ अजिबात घेऊ नका. तिसरं षटक घेऊन येतोय प्रतीक्षेलाल गोलंदाजी मार्कवरती. रोहितला आपण स्ट्राईकवरती पाहू शकता. मागील मॅचमध्ये देखील रोहित जो मात्र काही स्वस्तामध्ये बाद झाला आणि दरम्यान या मॅचमध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या बाबतीत म्हटलं तर सर्वांचं योगदान फार गरजेचं असतं. मागील मॅच जिंकली जरूर, परंतु ती मॅच जर जिंकली असेल नक्कीच किरण दादा गुंडले यांच्या बॅटिंगनं मात्र ती मॅच जिंकली. वन मॅन हिरो जे मात्र नक्कीच ठरले होते त्या मॅचमध्ये. संपूर्ण संघाचं योगदान फार गरजेचं आहे. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क इथे मात्र होत नाहीये. रोहित इथे चांगला फटका आहे इनसाइड आउटच्या माध्यमातून. चेंडू एका टप्प्याच्या सहाय्यानं 4 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी, परंतु या षटकामध्ये जी पूर्तता आहे ती पूर्तता या ठिकाणी केलेली आहे. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता निखिल केने ज्यानं मात्र त्याचा परिचय दिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं असं करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. आता निखिल केनीची बॅटिंग चार्ज झालेली आहे. आता त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसत आहे. इथे फटका फसलाय फाईनला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. एकच धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा आपण जर इथे विचार केला तर 11.0 ची सरासरी धावफलकावरती आहे. अजून एक षटक येणं शिल्लक असेल. हो, स्लॉट मध्ये जाईल का चेंडू? नाही, परंतु इथे चांगला झेल ऋषिकेशच्या हातामध्ये. सरळ चेंडू. रोहित बाद. यस, नक्कीच टाइम टू टाइम 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत. असं क्रिकेट असणं फार गरजेचं आहे. वेळेला फार महत्व आहे मित्रांनो. तुम्ही सातत्याने चांगलं क्रिकेट खेळाल आणि आपण पाहिलं असेल PTC विभागातील खेळाडू टाइम टू टाइम वेळेच्या वेळेला क्षेत्ररक्षक गोलंदाज जे मात्र गोलंदाजी करत असतात. चांगलं कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेट जर आपण पाहिलं तर हा खेळ जंटलमॅन लोकांचा खेळ आहे. चला, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, हुमरा तुमरी रस्सी खेच आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्गवरती मागील षटक ज्यांनी हाताळलं होतं त्यावेळेला काही पूर्णपणे बॅकफूटवरती होती कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी, परंतु आता हर्षला
इथे मात्र चांगलं काम करणं फार गरजेचं असेल. इथे मात्र खऱ्या अर्थानं आता त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता दाखवण्याची वेळ येत असते. सातत्याने प्रत्येकावरती ती वेळ येत असते. माझ्यावरती देखील आनंद तशा अनेक वेळ आलेल्या आहेत. मी देखील अनेक स्पर्धेमधून उभारून निघत आहे. प्रयत्न भरपूर करत आहे. काही लोक म्हणतात तू असं काय विश्वास देखील म्हणतो की इतकं काय लिहून ठेवतो. पण नाही आहे दादा, या क्रिकेटमध्ये आपल्याला काहीतरी करायचं असतो, त्या अनुषंगाने 100% देणं फार गरजेचं आहे. स्लॉटमध्ये बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, चेंडू डीपमध्ये सरकलेला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटल्या. हर्षल शेलार, चांगलं कमिटमेंट त्यांच्या वतीनं देखील पाहायला भेटेल. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत आमच्या हर्षल दादा शेलार. हसमुख व्यक्तिमत्व आहे. या जगामध्ये हसवणं जे मात्र खूप कठीण आहे, रडवणं सोपं झालेलं आहे हल्लीच्या स्थितीला. धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिली तर 35 धावा धावपलकावरती आहेत. निखिल ड्राईव्ह केलाय, लोअर फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतील, मिसफील्ड होणार नाही, धाव स्ट्राईक इनला यायचं होतं त्या ठिकाणी निखिल खेनेला. सो अनुरागला इथे मात्र नक्कीच परतावं लागेल. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 36 आणि हा गडी बाद 5वा 6वा गडी बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद दळवी. विनोद दादा दळवी देखील जबरदस्त बॅटर आहेत. दांडगा अनुभव आहे त्यांचा, षटकार आणि चौकार मारू शकतात. परंतु पाहूया, सध्या तरी आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती मिस्टर निखिल केणे आहे. ओ हो 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 हो, गई गेंद गई साजन के ससुराल, 6 रन के लिए. काय जबरदस्त बैटिंग है. जीतूंगा तो मैं, ये खुद से वादा कर लो. जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. लोंगोला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. एक धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. गडी देखील बाद होईल 7वा. ओहो, प्रतीक शेलारच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकून दिला सीमा पार. दर्जेदार षटकार. एकोणपन्नास धावा. ओ, पुन्हा एकदा थोडासा झटका त्या ठिकाणी दिला स्वतःला निखिल खेळेनं, कारण की मिस झाला होता चेंडू. परंतु पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस 7 गडी बाद आणि धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिलं तर 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर या 50 धावा चेस होतील, डिफेन्स होतील. नक्कीच आपण ऐकूया कोंडेरी गावातील एक जबरदस्त आवाज, विश्वास केने सरांचा, व्हॉइस ऑफ ठाणे आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नव्हे तर तब्बल आता गुजरात भर मात्र त्यांची चर्चा आउट ऑफ कंट्री पाहायला भेटत असते. राहूया, ऐकूया आपण या ठिकाणी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25, 26 हा थरार.
प्रजापती साहेब उपस्थित आहेत. संघर्ष बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी राजनजी टेकडीकर यांना विनंती करेन की आपण आज शुभ सन्मान करायचा. एस मच्छिंद्र मगर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. या अवधीची प्रजापती आपण पुढे या. नक्कीच इथे मात्र आपला सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. आणि आता इथून वेळ वाचवणं गरजेचं. अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. आपण आज शुभ सन्मान करतोय. कॅमेरा नक्कीच आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. नक्कीच अवधेशजी प्रजापती संघर्ष बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उबदार शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण स्मृती चिन्ह सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर आकर्षक मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. येस धन्यवाद. आपण देखील मुळाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं. मुळाचं योगदान आर्थिक सहकार्य त्यांचं देखील लाभलं. त्यांच्या सोबतीनं नक्कीच त्यांचे इथे मान्यवर देखील आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. रामचंद्रजी प्रजापती देखील आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. त्यांच्या सोबतीनं दिनेशजी प्रजापती देखील आहेत आणि तत्पूर्वी आपण रामचंद्रजी प्रजापती यांचा सन्मान करूयात. हा सन्मान आपण करतोय रामचंद्रजी प्रजापती यांचा. आपण यापुढे आपला देखील सन्मान केला जाईल. रामचंद्रजी प्रजापती आपण पुढे या. आपला सन्मान इथे आपण करणार आहोत आणि हा सन्मान आपण करूयात. साहिलजी टेकडीकर आपण देखील या. हा सन्मान आपण इथे करतोय या स्पर्धेच्या वतीनं. आमच्या मुख्य मंचावरती मुळाचं सहकार्य आर्थिक सहकार्य त्यांचं देखील लाभलं आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आकर्षक मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर दिनेशजी प्रजापती आपण देखील आपला देखील सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल. सचिनजी केणे या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. दिनेशजी प्रजापती यांचा आपण सन्मान करतोय. सर्व शुभ सन्मान आपण करतोय कारण की मुळाचं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. संघर्ष बिल्डर्स चे सर्व टॉस बॉक्समध्ये देखील आपण नक्कीच त्यांच्या युनिटीचा त्यांच्या जे बिल्डर्स डेव्हलपर्सचं नाव आपण पाहू शकतो आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद. आपलं सर्वांचं आभार आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला होते सुरुवात आणि सध्याच्या घडीला सलामीशी जोडी ऋषी आणि संजय. ओ इथे मात्र चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आपण पाहिला. जिंकण्यासाठी बनवायच्या धाबा 50 धाबा बनवायच्या. फार मोठं लक्ष्य आहे आणि सध्याच्या घडीला इथून मात्र जो संघ जिंकेल तो संघ आंबिवली संघाशी फाईट करेल. आंबिवली संघ देखील आता सज्ज असेल. त्यांचे सर्व पाठीराख्यांना विनंती असेल आपण या मंचावरती. ओ इथे मात्र इनफिल्ड आउटचा फटका पाहायला मिळतो आहे. शॉट कव्हर आणि त्याचबरोबर शॉट पॉइंटला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा दमदार चौकार. चौकार आला आणि इथे मात्र चांगला खेळ आपण पाहतोय. चौकार येतोय ऋषीच्या बॅटमधून. ओ बॅटची लिडिंग एज होती परंतु इथे थोडेसे यष्टीरक्षक दूर होते. किरणला देखील चान्स मिळाला नाहीये. नक्कीच प्रयत्न करण्यासाठी देखील वेळ नव्हता कारण की बॅटची जशी लिडिंग एज घेते तसा वेगाने चेंडू तिथे मात्र आपण पाहिला तर शॉट थर्डला गेला होता. वेळेच्या बाबतीत आता थोडंसं सहकार्य करा कारण की अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल देखील असेल. आज क्वार्टर फायनल देखील आपण करणार आहोत. गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 4 धाबा धावफलकावरती ऋषीवरती जबाबदारी.
हो, इथे मात्र अगदी यॉर्कर लेन चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार चौकार. आज चौकार आला आणि चौकाराच्या मधील धावसंख्या 8. धावसंख्या 8. ओ, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे इथे. वावेगर संघाची रन मशीन ऋषी शेलार आता मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार चौकार. चांगली फटकेबाजी आता दरम्यान आपण पाहतोय ऋषी शेलारच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. अंतिम एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओ ओ हो, इथे मात्र नक्कीच पाचशी लिडिंग एज आय थिंक सो होती आणि त्या अनुषंगाने हा चेंडू डॉट बॅट कट आहे आणि खेळाडू वृत्ती आपण दोन्ही संघांच्या वतीनं आपण पाहतोय. कौतुक दोन्ही संघांचं. आणि हा चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धावा. 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आणि सध्याच्या घडीला इथून मात्र धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 18 आणि 18 मध्ये धावा बनवायच्यात. त्या म्हणजे 38 38 धाव्यांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 38 धावा अजूनही बनवायच्यात. अनेक मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात. जितू मांजरे या, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल मंचावरती या. यस, नक्कीच या ठिकाणी मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती अभिरथला आपण पाहतोय. आणि या सामन्यातून विजयी संघ फाईट करेल अंबिवली संघाच्या अगेन्स्ट. आज आमचे मित्र अक्षय देखील इन ॲक्शनमध्ये असतील. आणि अक्षयच्या जोडीला आपण पाहिलं तर नेहमीच आमचा अत्यंत जवळचा मित्र कुमार आज आमच्या समवेत नाही आहे, परंतु त्याच्या नावानं हा संघ मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय नीरज. कारण की कुठेही स्पर्धा असू द्या, कुठल्याही ठिकाणी असू दे, कुठलाही तालुका असू दे, जर नक्कीच कुमार जर तिथे आला तर पहिला फोन त्याचा आम्हाला नेहमी असायचा. आणि मग येताना तो सोबत काही ना काही सोबत घेऊन यायचा. कारण की तो कधीही आमच्यासाठी खाली हात आला नाही आहे. परंतु सुदैवाने तो आज आमच्या समवेत नाही आहे. परंतु आज त्यांची मॅच पाहण्यासाठी आमचे नरेशदादा पाटील असतील, नक्कीच आमचे अमरदादा पाटील असतील आणि आमचे नवनाथजी जडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या तुम्हाला नक्कीच विनंती असेल आपण मंचावरती या. नरेशदादा या आणि नवनाथजी जडे आपण देखील या. अमरदादा आपण देखील पुनश्च या. सकाळच्या सदरामध्ये आपण त्यांचं देखील स्वागत केलं. आणि अनेक मान्यवर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. नुम्मिवलीचे देखील अनेक संघ आणि त्यांचे नक्कीच संघाचे पाठीराखे असतील, त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती या. दरम्यान भीमर नो बॉल नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती. चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की क्वालिफायची मॅच ही 4 षटकांची होईल आणि सेमीफायनलची मॅच ही 3 षटकांची आपल्याला खेळवायची आहे. त्या अनुषंगाने आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की आता आपण टायमरचा विचार केला तर 4:30 वाजलेले आहेत. हो, बॅटची लिडिंग एज. हो, इथे जेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. परंतु इथे फ्री हिटचा चेंडू होता. जरी झेल टिपला असता तरी सुद्धा इथे फारसा फरक पडला नसता. अनेक आजूबाजूच्या गावातील अनेक क्रीडा रसिक आता मात्र
त्या क्रीडांगणाच्या दिशेने येतात. जेव्हा जेव्हा आम्ही सातत्याने उल्लेख करतो कुठली स्पर्धा असू द्या, या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी नेहमीच राहते. कारण की येणारे जाणारे आपल्या जॉबवरती नक्कीच सकाळ ते संध्याकाळ काम करणारी लोक थोडासा क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी जरूर या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत असतात. ओ पूल केलाय, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोल सीमारेषा पार, बाहुबली, गगनचुंबी, गगनभेदी षटकार. व्हॉलेंटियर्सचे आम्ही कौतुक करू. आणि थिंक जीत केणेत, कारण की काळपासून त्याची मेहनत आहे. या सर्वांचा आम्ही सन्मान करणार आहोत. परंतु आता नक्कीच वावेकर संघ देखील त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असेल, कारण की त्याने अगदी पत्र्यांच्या बाहेर गेलेला चेंडू देखील शोधून आणला. त्याचं देखील कौतुक. आणि धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. 3 चेंडू फेकलेत, अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. चांगले इनिंग साकारतोय मधाच्या आतमध्ये. ऋषीसाठी आणखी एक फटका दमदार आहे आणि त्याच्यावरती देखील बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. उत्साहित झाले तर 12th मॅन देखील वावेकर संघाचे. मेडल घालूनच बसलाय तो. इथे मेडल आहे, परंतु सापाट चषकामध्ये जर तुमचा संघ असता तर 12th मॅनला सायकल मिळाली असती. काय नीरज, कारण की आमच्या सर्व कॉमेंटेटर्सला सायकल भेटल्यात, लाईव्ह वाल्यांना कूलर भेटलेत, पंचांना देखील सायकल मिळाल्यात आणि 4 संघाच्या 12th मॅनला सायकल. ओ आणखी एक फटका दमदार त्याच्यावरती. इथे प्रयत्न झाला होता, फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा तिसरा षटकार आणि षटकारांची आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक ऋषी शेलारच्या नावावरती. वेगाने पुढे जात असताना 34 धावा धावफलकावरती. ही विकेट फार महत्वाची आहे निंबवली संघासाठी. ओ बॅक ऑफ द हँड, इथे मिस्टामिंग आहे. ओ झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षकाने. जीवाच्या आकांताने चेंडूला इथे गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता. अखेरीस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आता ऋषी शेलारला थांबवणं इथे अवघड झालं आहे. हा दमदार स्ट्रोक चौकार. धाव संख्या आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 38 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये गौरवने 12 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये अभिरथने तब्बल 26 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या धावा देखील 12. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता कमबॅक कुठला गोलंदाज करेल. आज उमेश केणे संघामध्ये नाही आहेत, कारण की सातत्याने पंचांची भूमिका ते देखील करतायत. त्यांचा देखील बिझी शेड्यूल आहे, परंतु आज इथे गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. विनोदवरती ही जबाबदारी टाकली आहे आणि जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. समोर आता ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल संजयने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. मी तर म्हणेन चांगली इथे मात्र ही इनिंग आणि चांगली रणनीती आखली संजयने देखील. ओ आता संजय थांबणार नाहीये. टरबुजे को देख खरबुजे ने भी रंग बदल दिया. आधी ऋषी शेलार ना आता मात्र संजय मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका षटकार. आता 6 धावींची आवश्यकता असेल. जितेश आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपल्या सज्ज राहा. आता मॅच बॉल आणखी येत आहेत, कारण की हे आधी गेलेले बॉल आता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिले जातील, कारण की आमचे व्हॉलेंटियर्स तिथे नक्कीच चांगलं कार्य करतात. जीत केणे आणि आय थिंक अनुष केणे दोघेही बंधू आहेत. आयोजकांना देखील काही वाटलं पाहिजे. दोघेही भावांना तिथे दिवसभर तुम्ही ठेवलेत.
परंतु जबाबदारी आय थिंक सो त्यांच्यावरती दिली असेल. प्रत्येकाने कामं वाटून घेतलेत आणि ना मी म्हणेन ना नीरज, एखाद्या वेळेस लग्न समारंभ जरी असला ना तर की तो 2 ते 3 दिवसात होऊन जातो, परंतु टुर्नामेंट असली तर नक्कीच लग्नापेक्षाही अवघड काम आहे. एक वेळ नवरा वेळेवरती येईल परंतु संघ वेळेवरती येत नाही. वडव्या बाटण्या ऑन साईडला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र शांत ठेवले संजयला, परंतु जे कार्य करायचं होतं ते संजय आणि ऋषी शेलारनं केलंय. आणि आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेंची आवश्यकता. टीम आंबिवली आता सज्ज असेल. नरेशदादा पाटील या, अमरदादा पाटील आपण देखील या आणि नवनाथजी जडे आपलं देखील हार्दिक स्वागत आणि भव्य स्वागत या षटकारानं ऋषी शेलारनं केलंय. आणि ते षटकाराच्या मदीनं MS धोनी स्टाईलने हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ वावेगरनं. खूप खूप अभिनंदन वावेगर संघ, हार्ड लक टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये चांगला संघर्ष केल्याबद्दल निंबवली संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. किरण जी गोंदले आपण या, आपला देखील सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच 41 धावांची इनिंग ऋषी शेलार आणि 2 विकेट देखील घेतलेत. ऋषी शेलार ठरतोय मॅन ऑफ द मॅच सन्मान करी.